तुम्हाला सगळ्यांना दिसते का मला सांगा. हळू 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 सांगा. दिसते ना, मग छान झालं. आता आपण संख्या मालिका पाहतोय. ठीक आहे, संख्या मालिका पाहायचं आहे आपल्याला. काही सोडवलेले उदाहरणं बघा बरं कसे दिलेले आहेत. 4 डबल 4, 2 वेळेस 4, 3 वेळेस 4, 4 वेळेस 4, 5 वेळेस 4. अशा प्रकारे याचं उत्तर इथेच आहे 2 नंबरला. पुढे बघा, पुन्हा प्रश्न आहे 2 नंबरचा. 8 16 32 64. काय केलं असेल याचं. 8 गुणिला 2, 8 दोन्ही हळू 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 16 दोन्ही 32, 16 दोन्ही 32 हां, आणि 32 दोन्ही 64, 64 दोन्ही 128. हे उत्तर येतं त्याचं. अशा प्रकारे एक सोडवलेले आहे ते. आणि नंतर मग आपण पुन्हा स्वतः सोडवणार आहोत. 105 75 45 30 आणि क्वेश्चन मार्क. याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला. अरे हो रे बाबा, 15 आहे, आपण याच्या अगोदर केलं आहे म्हणून तुम्हाला ते माहिती आहे, किंवा त्याच्यामध्ये दिलेलं पण आहे. बघा बरं काय केलं. 15 गुणिले 7 केलं आणि 105 आला. 15 गुणिले 5 केलं 75 आला. 15 गुणिले 3 केलं 45 आला. 15 गुणिले 2 केलं आणि 30 आला. हे पहा, 105 75 45 30. आणि 15 गुणिले 1 केलं 15 आला. म्हणजे हे त्याचं आपलं उत्तर मिळालं. मग पहा, अगोदर 15ला कितीने गुणलं. 1ने, नंतर 2ने, नंतर 3ने, मग 2चा फरक पडला 5ने. 5 आणि 2 7. असे 2चा फरक इथून पडला. आणि इकडे मात्र कंटिन्यू निरंतर त्या संख्येने गुणायचं असतं. आपल्याला नवीन सुरुवात करायचं आहे. तुमच्यामध्ये तुमच्या याच्यामध्ये बुद्धिमत्तेच्या ह्या जी संख्या मालिका आहे त्याच्यामध्ये प्रश्नसंच 5वा हा आपला चालू आहे. पहा इथे काय दिलेलं आहे. एक प्रश्न दिलेला आहे इथे. 1 2 3 5 8 प्रश्नार्थक चिन्ह आणि 21. आता मला सांगा, इथे काहीतरी मुलांनी खाडाखोडी केलेल्या आहेत, पण तरीही आपण आता उत्तर सोडवणार आहोत. बघा, 1 आणि 1 2, 2 आणि 1 3. पहा बरं इथे असं करा. 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5 आणि 3. आता वाढत चालले 1 1 ना. 5 आणि 3 8. आता म्हणजे 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 8 आणि 5 8 आणि 5 13. 8 आणि 5 13. 13 आणि 13. आता पहा 5मध्ये पुन्हा 3 मिक्स करा. 5 आणि 3 8 होतात. 13 आणि 8 21. आलं का बरोबर. आलं का रे बरोबर उत्तर. म्हणजे 13 हे उत्तर असायला पाहिजे. बघा हे 13 2 नंबरचा. चला बघूया. कळालं तुम्हाला कसं करायचं. कळालं तुम्हाला. नंतर बघा इथे 2/2 4/3 6/5 8/7 आणि क्वेश्चन मार्क. आपल्याला इथे ओळखायचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहा 2 आणि 2 बे 1 बे 2 4 बे 3 6 बे 4 शाबाश बे 5. पहा 2 3 5 7 11. ह्या काय आहेत. बस बस हळूहळू हळू शाबाश. म्हणजे याचा अर्थ खूप छान अभ्यास केला आहे म्हणून एवढे आनंदी आहेत. मूळ संख्या आहेत ह्या तुम्हाला ओळखायला आलेला आहे. हे वरचे मात्र सलग 2चा पाडा आहे आणि खालच्या सलग मूळ संख्या आहेत. त्यामध्ये 10/11 आहे असलेलं उत्तर आहे. म्हणजे प्रश्नाचं उत्तर आपल्या याच्यामध्ये ऑप्शन नंबर 3 आहे. पुढे आहे 1 2 4 7 11 आणि 16. पहा बरं याच्यात कितीचं अंतर पडायले. 1 आणि 1 2 आणि 1 सॉरी 2 आणि 2 4 आणि 3 7 आणि किती 11. 7 आणि 4 11. 11 आणि किती 16. 11 आणि 5 16. बघा 1 2 3 4 5 6. मग 16 आणि 6 किती रे. 22. मग उत्तर आलं का नाही आपलं 22. इथं 22 उत्तर यायला पाहिजे. राईट. पुढचा प्रश्न आहे 2/3 5/7 11/13 23/29 31/37 आणि क्वेश्चन मार्क. मला सांगा याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय. नाही अगोदर बघू द्या खरंच मूळ संख्या आहेत का. तर 2 2 3 नाही
आता याच्यात. हा ठीक आहे ना, याच्यात काय नाही. अरे आहे ना खाली, बघा 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 सगळ्यांनी पहा. आता काय काही क्वेश्चन असे पण उतरतात. याच्यात काय आहे, मूळ संख्या. पहा मूळ संख्यानेच बनवलेलं आहे हे. 2 3 5 7 नीट राहायचं. 11 13 23 29 31 37 आणि नंतरची मूळ संख्या 17 आणि राईट. या बाकीच्या मूळ संख्या होत नाहीत. 17 आणि 19 या मूळ संख्या आहेत. आता पुन्हा पुढचा प्रश्न बघा रे सगळ्यांनी. ते पहा 2 वेळेस 3 3 वेळेस 3 4 वेळेस 3 5 वेळेस 3 आहे का याच्यात? बस 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 झालं झालं झालं, उत्तर मिळालं. एवढं ओरडायची काय गरज आहे बरं. पहा बरं हे इथे किती आहेत, नाही बस झालं. 37 41 43 47. पहा याच्यात अंतर कितीचं पडायला सांगा रे. 37 आणि किती 41 37 इकडे पहा. नाही ना 37 38 39 40 आणि 41. पण याच्यामध्ये 37 आणि 3 किती होता, 37 38 39 40 आणि इथे 41 दिलेलाच आहे ऑलरेडी. मग 41 आणि 1 हो ना, 41 आणि 1 42 आणि 42च्या नंतर हा इथे 43 दिलेलाच आहे. 43च्या नंतर पुन्हा 3 43 44 45 46 इथे 47 दिलेलाच आहे. 47 दिलेला आहे की नाही. आता याच्यानंतर बघा इथे 3 इकडे बघा, इथे 3 इथे 1चं अंतर, इथे 3चं अंतर, इथे 1चं अंतर करून बघा बरं. 47 आणि 1 48 48 आणि इथे 49 पाहिजे. मग खाली आहे का इथे नाही, म्हणजे क्वेश्चन चुकलेला आहे तो. मग नाही आपला तर्क चुकलेला आहे. जो तर्क लावला होता ना हा 3 1चं अंतर पडेल का म्हणून, तर तो तर्क रॉंग व्हायला का, कारण ते उत्तर याच्यात नाही. मग आता आपण काय करूया, मूळ संख्या दिसायला घ्या. आता मूळ संख्या आहेत का बघूया सगळ्या. बघा 37 मूळ आहे का रे, हो हां हो. 41 आहे का रे, हळू 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 ना. 43 आहे का रे, हो 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 आहे ना. परत 47 आहे का रे, आहे. मग 47च्या नंतर इथे 57 तर नाही, कंटिन्यू घ्या. ह्या सगळ्या कंटिन्यू एकानंतर निरंतर आहेत. 47च्या नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे, 53 आहे. हां बस, मग 53 हे काय आहे त्याचं उत्तर आहे. चला घेऊया पुढे. पुढचं आहे पहा इथे 4 पहा अंश आणि छेद. अंशामध्ये 4 4 4 4 मग इथे पण काय येईल, 4 यायला पाहिजे. आता इथे बघा 5 आणि 2 7 7 आणि 1 8 8 आणि 1 9. आता इथे काय केलेलं आहे बघा 7 आणि 1 8 8 आणि 1 9 म्हणजे मांडणी कशी केली, 9तून 1 गेला 8 राहिला, 8तून 1 गेला 7 राहिला. आणि ह्या 3 जे इकडे बघा रे सगळ्यांनी बघा, परीक्षेमध्ये जर असं आलं तर अडचण जाऊ नये. हे जे 3 आहेत यांना कॉमा दिल्याच्यानंतर ह्या तिन्ही अपूर्णांक वेगळे करून कितीतरी पहा थोडंसं अंतर दिले आणि अंतर दिल्यानंतर नंतरचा एक अपूर्णांक दिला. त्यानंतर काय करायचं आहे, जर इकडनं येत असताना उतरत्या संख्येनं उतरता क्रमांकानं आहे तर इकडं चढता क्रमांक घ्यायचा. 5 आणि 1 6 मग इथं 6 आलं पाहिजे. इकडं काय केलं, 9तून 1 गेला 8 राहिला, 8तून 1 गेला 7 राहिला, क्रम उतरतो इकडे. आता इकडे चढला पाहिजे. 5 आणि 1 6 म्हणजे 4 6 हे उत्तर आलं का रे आपलं. जायचं आहे आपल्याला, इतकं गडबड करू नका. परत बघा बरं इथे 5 दोन्ही 10 5 आणि 5 10 10 आणि 5 15 15 आणि 5 20 पहा बरं. आणि 20 आणि 5 काय होतो मग, बस 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 मिळालं की नाही उत्तर तुम्हाला. पहा कुठे कुठे लिहिते वेळेस माझं की नाही इंग्रजीमध्ये आलेलं आहे, इंग्लिशमध्ये आलेले आहेत अंक. तर ते थोडं समजून घ्या तुम्ही. हे 25 हा मराठीमध्येच लिहायचा. तुमचं मराठी मीडियममध्ये आहे, मराठी मीडियममध्ये व्यवस्थित लिहिता म्हणजे तिथे लिहायची गरज नाही. परीक्षेत काय करायचं, फक्त गोल करायचं. इथे समजून घेते वेळेस मी ही इंटरनॅशनल नंबर वापरतो आहे, असं काही नाही एवढं मनाव घ्यायचं नाही. पुढे घ्या 301 602 903 1204. पहा बरं इथे आपण काय तर्क लावला होता, इकडे बघा आपण बघूया सगळ्यांनी बघा इकडे. पहा इथे कसा तर्क लावला, शेवटचा अंक बघा इकडे बघा, शेवटचा अंक बघा. अशा याच्यातला मेळ लागेल ना शेवटचा अंक 1 आहे ना, 1 2
3 आणि 4 शेवटी काय येईल इथे 5 आलं. आता बघा 30 दोन्ही 60, 7 दोन्ही 90 म्हणजे 3चा पाडा म्हणा ना. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 15 आणि हा शून्याला शून्य देऊन टाका आहे ना. एकक, दशक, शतक, हजार. 1505 कुठे आहे इथे आहे. हे त्याचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न. 4 आणि 16 दिला म्हणजे 4 चोक 16, 5 5 25, सॉरी 5 चोक 20, 4 चोक 16, 4ने 4ला गुणलं आणि 5ला पण 4नेच गुणलं. आता ह्या 4ला 4ने गुणलं, त्या 5ला 4ने गुणलं, 5 चोक 20 येत आहे. आता याच्यामध्ये अशी संख्या शोधा त्याला 4ने गुणला असं त्याचं उत्तर आलं पाहिजे. 9 45, 5नं गुणल्या चाललं, हे आपलं उत्तर नाही. 5 5 25 इथे 5नंच आहे, हे आपलं उत्तर नाही. 6 चोक 24 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. इथे 6 आणि 24 अशी संख्या आली पाहिजे. पुढे आहे 41 43 47. हे तर मूळ संख्या आहेत. 41 43 47 आणि पुढची कोणती संख्या आहे 53 आहे. 53 बरोबर आहे. बरं तुमचा किती छान अभ्यास आहे, मला आवडले लेकरात आहे. 5 आणि 5 10. आता पहा याच्यामध्ये कसं असणार आहे. 5 आणि 5 10 इथे करूनही ठेवले लेकरांनी अभ्यास छान. 5 आणि 5 10, 10 आणि 3 13, 13 2 15, पुन्हा 15 आणि 5 20. पहा बरं अगोदर 5 ने अगोदर वरी पहा इथे 5 ॲड केले, इथे 3 ॲड केले, पुन्हा 2 ॲड केले. 5 3 2. आता हा क्रम तसाच घ्यायचा. पुन्हा 5 3 आणि 2. पहा 15 आणि 5 20, 20 आणि 3 इथे आलं पाहिजे 23. हे आलं आपलं उत्तर आहे. 23 आणि 2 25 म्हणजे उत्तर बरोबर आलं आपलं. 23 कुठे इथे येत आहे, हे उत्तर आहे आपलं. इथे काय केलेलं आहे, इथे पहा असं करायचं. 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1. ह्या क्वेश्चन मार्कच्या इकडे 5 आले. आता क्वेश्चन मार्कवर काय येईल बघा. 3 आणि 1 4, 4 आणि आता इथे काय लागणार आहे तर्क पहा. इथे की नाही 1 1 प्लस व्हायला ना. इकडे बघा रे, इथे 1 प्लस झाला, इथे 1 प्लस झाला आहे की नाही. इथे 1 प्लस झाला, इथे 1 प्लस झाला. आता इथे प्लस नाही, इथे काय होणार आहे बघा. इथे काय होतं बघा. 1चा वर्ग 1 आला वरी, 2चा वर्ग आलं का नाही 4, 3चा वर्ग आलं का 9, मग 4चा वर्ग. इथं 16 उत्तर यायला पाहिजे. आपलं उत्तर काय यायला पाहिजे हे 16 उत्तर आहे इथं. परत इथे बघा. आता हा जो प्रश्न आहे हा आपण कॅन्सल केला आहे कारण याच्यामध्ये यांनी क्रम चुकवला म्हणून हे आपल्याला घेता येणार नाही. मुलांना अडचणीचं जाईल. बघा आपण पुढचे गणित घेऊया कारण आपण अगोदरच पाहिलं होतं हे चुकलेलं आहे म्हणून. पहा इथे करून ठेवलेलं आहे आपण एक. बघा बरं 7 21 35 49 हा जो प्रश्न आहे की नाही याच्यामध्ये कशा प्रकारे त्यांनी विचार केला असेल, आपल्याला कसं आता बुद्धी लावायची याच्यावर. बघा कसं पहा इथं लिहून ठेवलं मी. 7 गुणिला 1 7 1 7 आलं. पुन्हा नंतर इथे की नाही 7ला काय केलेलं आहे फक्त विषम संख्येने गुणा. विषम संख्येने गुणायचं आहे. गुणने है ना. विषम संख्येने गुणायचं आहे. 1 3 5 7 9 यांना गुणले. पहा 7 1 7, 7 3 21 आलं का नाही 21. 7 35 होतो. आलं का 35 रे आलं. मग पुन्हा 7 7 49 आलं का रे 49. 7 9 63 इथं 63 पाहिजे. आपलं उत्तर बरोबर आहे. इथं कुठे 63 आहे, इथं 63 आहे का राईट. जमायला तुम्हाला रे लेकरं हुशार आहे. परत बघा परत 1 आणि 1 2 नाही होऊ शकत. इथे 8 यायला म्हणजे 1 1 1 बे 2 बे नाही 1 1 1 बे 1 बे. पहा बे 1 बे पहा रे याच्यामध्ये तर्क कसा लावला
आपण जे करत होतो ना बे ग बे, तसा नाही करायचा आता, कारण इथे पुढचा क्रम चुकतोय. बघा बरं, बे एक ह्या 2 ह्या 1ला गुणा, बे एक हे पहा इथं उत्तर आलं, हे 2 उत्तर आलं. पुन्हा ह्या दोन्हीचा गुणाकार करा, ह्या 2 संख्येचा गुणाकार करा, मागची संख्या त्याचं उत्तर आहे. ह्या 2 संख्येचा गुणाकार केला, बे एक आली मागची संख्या. पुन्हा बे दोन्ही 4 आलं 4, 4 दोन्ही 8 आलं 8, 8 चौक 32 आलं 32, 32 8 हे पहा 32 8 56, हे पहा 256 आपण करून ठेवलेलं आहे. 256 उत्तरामध्ये आहे, आपलं उत्तर बरोबर आहे. चला पुढचा घ्या. पहा बरं इथं उलटं केलेलं आहे, बघून घ्या सगळ्यांनी. असे उत्तरे प्रश्न विचारले जातात. 3.5 आता 5 निघून गेला, फक्त 3.0 राहिला. 3.0 मधून पुन्हा 5 कमी झाला, 2.5 राहिला. नंतर 5 कमी झाला, फक्त 2च राहिला. 2मधला पुन्हा 5 कमी होईल तर 1.5च राहील. किती राहील? 1.5. बघा बरं खरंच आहे का? 1.5 बघूया आपण. पहा 1.5 प्लस 5 म्हणजे 2 बरोबर. 2 आणि 5 2.0 प्लस 5 2.5, 2.5 प्लस 5 3.0, 3.0 प्लस 5 3.5 प्लस 5 म्हणता येणार नाही, 0.5 करावं लागेल त्याला. म्हणजे जसं की बघा 1.5 अधिक 0.5, 5 आणि 5 10, 0 हात चाला 1 1 आणि 1 2.0 आलं. हे पहा 2.0. 1.5 मध्ये प्रत्येक संख्येमध्ये 0.5 प्लस करायचा. काय करायचा? 0.5 प्लस करायचा. काय करायचा? 0.5. हां उद्याला तुम्ही हे सॉल्व करून आणणार, सगळं व्यवस्थित. हे उद्याला तुम्ही सॉल्व करून आणणार घरून, ठीक आहे. परत इथे काय केलेलं आहे बघा बरं, 1 आणि 1 2, 2 आणि 2 1 1 1, बे एक बे, बे दोन्ही 4. आता इथं काय करू आपण, असं करूया, 1 ने गुणा, 2 ने गुणा, 3 ने गुणा, सॉरी प्लस करा, 4 ने प्लस करा, 5 ने प्लस करा, 6 ने प्लस करा. 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि 4 11, 11 आणि 6, 11 आणि 5 16, 16 आणि 6 रे मग करा बरं, 16 आणि 6 किती? 22. बरोबर आहे मग तुमचं. हे पहा आपलं उत्तर आलं की नाही याच्यामध्ये. बघा इथे पहा बरं काय लावलं त्यांनी तर्क. हां हो इथे की नाही हे गणित काय आहे, आपण अगोदरच रॉंग करून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये क्रमात काहीतरी रॉंग आहे, आपण याच्यावर नंतर वाटल्यास विचार करू. हो पण हे त्या गणिताचं ते क्रम व्यवस्थित नाही, त्याच्यामुळे ते गणितच त्याचं उत्तरच निघत नाही. बघा एखाद्या वेळेस होतं असतं प्रिंट मिस्टेक सोडून द्यायचं, त्याचं काही नसतं एवढं. पहा इथे आपण करून पाहायचा प्रयत्न केला होता. 15 आणि 8 15 आणि 8 15 आणि 8 रे मग बरोबर आला. आणि 23 मग 23 मधून 1 वजा करा, 22 आलं. पुन्हा परत बघा, पुन्हा 22 मध्ये 8 प्लस करा, 29 22 मध्ये 7 प्लस करा. आता 22 मध्ये 7 प्लस करा, 29 येतात. हां मग 29 मधनं आता इथे 1 वजा केलं ना, आता इथं 2 वजा करा, 29 मधनं 2 वजा करा, 27 राहतात. बरोबर आहे का? पुन्हा 27 मध्ये इथं कसे 7 प्लस केले, आता इथे 6 प्लस करा, 27 मध्ये 6 प्लस करा. अरे बघा एकदा पुन्हा, राईट बरोबर. 33 आहे का याच्यामध्ये? मग इथे आहे का 33? आहे, उत्तर आहे आपलं. मग ह्या 33 मधनं आता इकडचे 3 वजा करा, 30. मग आलं का उत्तर? 33 मधनं 3 वजा केले तर उत्तर आलं. म्हणजे आपला तर्क बरोबर लागला. इथे आपण काय होणार आहोत? थांबणार आहोत.